उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत तर उद्धव ठाकरे शत्रू नाहीत. राजकारणात काही पक्क नसतं, एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचंय, बदल्याचं नाही. नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हिंदू राष्ट्रासाठी पाऊल टाकायला हवं, केंद्र सरकार पावलं टाकत आहे. आम्ही मिनी पाकिस्तानातनच निवडणूक लढतो. भाजपचे आमदार सुरेश खाडेंचं वक्तव्य. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही. कुणीही जखमी नसल्यानं हत्येचं कलम लागू होत नाही, कोर्टाचं निरीक्षण. हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वये संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच. आता दावे नको, सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला. बीड प्रकरणात कुणाचेही लाड होऊ देणार नाही. कुणापर्यंतही धागे दोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा. मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत, भाजपा आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट. काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी. विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मविया नेत्यांकडून एकामेकांवर चिखलफेक. मवियानं पराभव मान्य केला ते बरं झालं. ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आलेत. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा. तर आम्ही कोणासोबतही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी. 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंची माहिती. आम्ही हेडगे वारांचे अनुयायी, सर्व वारांचा सन्मान करतो. चंद्रपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली. नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर फडणवीसांनी सांत्वनपर भेट घेतली. खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्याची केज कोर्टाकडून एसआयटीला परवानगी. उद्या पुन्हा चाटेला केज कोर्टात हजर करणार.